नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटकीपट असे खारे शेंगदाणे करूया। भट्टीसारखे खारे शेंगदाणे आपण आज घरच्या घरी करणार आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला बघूया आपण रेसिपी। त्यासाठी बघा मी हे पातेलं ठेवून घेतलेले आता आणि त्यामध्ये हे शेंगदाणे आपण टाकून घेऊ आता। हे बघा याप्रमाणे मी सगळे शेंगदाणे टाकून घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि हे पाणी आता या शेंगदाण्यामध्ये टाकून घेऊ। अजून थोडं पाणी अजून घेतलेलं आहे आणि ते पण टाकून घेते। त्याचबरोबर यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। हे असं पाण्यात उकडत असतानाच मीठ टाकून घेतलं ते शेंगदाण्यात आतपर्यंत जातं, मग त्यामुळे आपले शेंगदाणे टेस्टी लागतात। आणि याला 5 ते 7 मिनिटं आपण आता शेंगदाणे चांगले उकडून घेऊ। हाय फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। असे पातेल्यात न लावता तुम्ही कुकरमध्ये पण एक शिट्टी करून घेऊ शकता किंवा असे पातेल्यातही शिजवून घेतले तरी चालतात। हे शेंगदाणे आपण उपवासासाठी पण खाऊ शकतो, कारण यामध्ये फक्त शेंगदाणे आणि मीठ हे दोनच साहित्य वापरले जातात। बघा आता शेंगदाणे हळूहळू वरती येताना दिसत आहेत आपल्याला। हे चांगले 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता। शेंगदाणे हे फायबरयुक्त असल्यामुळे आपल्या पचनाला उपयोगी पडतात। कुठलाही पदार्थ जर आपण प्रमाणात खाल्ला तर तो आपल्या शरीरासाठी आरोग्यदायीच असतो। हे शेंगदाणे आता चांगले उकडलेले दिसत आहेत। बघा चांगले उकडलेले शेंगदाणे। आता ह्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आता या शेंगदाण्यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊ। हे बघा इथे मी अशी चाळणी घेतलेली आहे आणि यावर आता हे शेंगदाणे टाकून यातलं सगळं पाणी काढून घेऊ आता। हे बघा हे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। एकच वाटी घेतले होते शेंगदाणे आपण, बघा ते फुलून किती जास्त झालेले आहेत। आता आपण हे खूप ओले आहेत त्याच्यामुळे आपण आता हे एक नॅपकिन पसरून त्याच्यावर थोडेसे सुकवून घेऊ। आता या नॅपकिनवर आपण हे शेंगदाणे पसरून घेऊ। शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असेही म्हणतात, कारण बदामामध्ये जे गुणधर्म असतात ते सगळे शेंगदाण्यामध्ये आपल्याला मिळून जातात। चवीला खूप छान लागतात हे खारे शेंगदाणे। 5 ते 10 मिनिटं आपण हे फॅन खाली वाळवून घेऊ आता। आता इकडे बघा मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मीठ आपण थोडंसं गरम करून घेऊ। हे बघा थोडं असं मीठ गरम झालेलं आहे। त्यानंतर आपण नॅपकिनवर जे शेंगदाणे काढून ठेवले होते ते शेंगदाणे आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिठासोबत आता हे चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा ते मीठ सगळं शेंगदाण्याला कोट झालेलं आपल्याला दिसतंय। खूप चवदार असे हे खारे शेंगदाणे तयार होतात। अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याप्रमाणे हे खारे शेंगदाणे तयार होतात आणि झटकीपट तयार होतात। हे बघा हे शेंगदाणे आता चांगले भाजलेले दिसतात आपल्याला। तर शेंगदाण्यांवर वर जे मीठ लागलेलं दिसत होतं ते मीठ पण आता निघून गेलेलं आहे आणि बघा कसे भाजलेले दिसत आहेत शेंगदाणे। आपण हे शेंगदाणे आता काढून घेऊ।
हे बघा सगळे शेंगदाणे मी काढून घेतले आता. हे बघा तयार आहेत आपले खारे शेंगदाणे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.